गुड मॉर्निंग सगळ्यांना. आम्ही आता चेकआउट केलं आहे, आता निघतो आहे. 5.5 तासाचा रस्ता आहे, सो खूप वेळ लागणार आहे. मध्ये आता आम्ही ब्रंच करू कुठेतरी आणि मग निघू. आता आम्ही चाललो आहे मालवणला. ओके, सो मी आता ह्याचे अपडेट देते, किती किलोमीटर स्टार्ट केल्यावर किती तास लागणार आहे. ओके, सकाळचे 10:22 वाजलेले आहेत आणि आमचं आत्तापर्यंतचं ड्रायव्हिंग 1111 एवढं झालेलं आहे. आणि आता आम्ही निघालो आहोत इथे मालवणला निघालो आहोत. आणि इथे दाखवत आहे काही 5 तास 24 मिनटं लागतील. बघू, मध्ये एक हॉल्ट घेऊ आम्ही खाणं जेवण्यासाठी. आणि प्रयत्न आहे की 5.5-6 तासात पोहोचू. एकच मिनिट. कुठलं टोल आहे हा? नॅशनल हायवे कुठला टोल आहे? हट्टीकेरी टोल प्लाझा आलेला आहे आता. इथे 120 रुपये टोल आहे. रोड अतिशय सुंदर आहे. नॅशनल हायवे 66ला आपण परत जॉईन झालेलो आहोत. हट्टीकेरी टोल प्लाझा. पुन्हा एकदा चार्ज आईसाहेबांनी घेतलेला आहे गाडीचा. कॅप्टन बदललेत जरा. बाबा बसलाय बाजूला आणि मी बसलीये मागे. ऑल द बेस्ट. अभी हम चलाएंगे. येस. कारवारला आलोय जेवायला. काय अजवी ओशन रेस्टॉरंट आहे तिथे आलोय. बघूया आता आज जाऊन कसं आहे. हे रवींद्रनाथ टागोर बीच आहे, कारवार पोर्ट. खूपच सुंदर प्लेस आहे. भारी वाटतंय, भारी बीच आहे, भारी. ऑन द वे भूक लागली तर नक्की त्या आजवीला या, जिथे हे बीच आहे. कमाल बीच आहे. एकच मिनिट, तिकडेच घेऊन जाते ना तुम्हाला. फोटोशूट्स, वेडिंग, सगळ्यासाठी कमाल आहे. इन जनरल पण फॅमिली किंवा गेट टुगेदर्स. मला अशा ठिकाणी येऊन ॲक्च्युली बॉनफायर वगैरे खूप भारी वाटेल. रात्री प्रचंड वारा आहे आणि आत्ताचं ऊन चटके बसत नाही आहेत, त्यामुळे भारी वाटतंय. किती वाजलेत? 11:15 वाजलेत, पण भारी वाटतंय. लुक ॲट द बीच. इट्स लवली ना. वाव. वाव, खूप शांत आणि टू सेक्सी. वाव, ब्युटिफुल. चांगलं आहे. दर्या सारंगला जाऊ शकतो. एक रेहोबोथ रिसॉर्ट. वाव, ते पण गोड आहे, खूप गोड आहे, खूपच गोड आणि छान आहे. ते पण चांगलं आहे. रेहोबोथ रिसॉर्ट. खोबरी आहे. नाईस. खोबरी आहे का? वाव. अरे वा, बाहेर बसायला बघ कसं छान आहे. वाव. जेवण झालंय आमचं जस्ट. आता निघतोय. आता पुन्हा किती वेळ लागणार आणि किती किलोमीटर बाकी आहे आपल्या मालवणला पोचायला तेच सांगते. हे इथे आलो आहे. इथे आज कोणाचं तरी लग्न आहे वाटतं, पण सगळे ते वऱ्हाडी
फोटोज काढत बसले बीचवर. ते बिचारे नवरा बायको राहतील बाजूला आणि हे लोक सगळे, कारण ही आहेच जागा अशी खूप छान क्रिएट केली आहे. येस, बाय बाय. करते परत पोस्ट. 4 तास 11 मिनिटांनी पोचू आणि 196 किलोमीटर आहे. 4:54 रिचिंग टाइम दाखवत आहे. हे आपण काली नदीवरनं चाललोय आता. काली नदीवरचा ब्रिज आहे हा, काली नदी. पण ती आहे खूप सुंदर. वाव, मस्त व्ह्यू आहे वरती. काय कमाल ब्रिज आहे हा. वाव, खूपच ब्युटिफुल व्ह्यू आहे. अमेझिंग. वा 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 वा. करेक्ट अर्धा पाऊण मिनिटाचा ब्रिज येतो. तर मंडळी, गोव्यात घुसलात की लगेच एक स्पीड मेंटेन ठेवा 70ला. 70च्या वर गेलात की ते लगेच चलन फाडतात. आत्ताच बाजूला घेतली गाडी. किती आमचा हार्डली 80 वगैरे असेल, पण चलन फाडलंच त्यांनी. सो लक्षात ठेवा, गोव्यात एंटर केल्या 70च्या पुढे स्पीड ठेवू नका. कमाल ब्रिज लागलाय. आधी बायकर गोव्यात पणजीमध्ये एक छोटासा हॉल्ट घेतला आता. बाबाला दारू शोधायची होती पण नाही मिळाली जी त्याला हवी आहे. सो आता परत चाललो आहे. आम्ही तेवढ्यासाठी पणजीमला घुसलो आतमध्ये, पण आर बॅड. आता निघतोय परत. चिवला बीचला चाललो आहे. तिकडे दर्या सारंग नावाचं हॉटेल आहे, तिकडे चाललो आहे. तिकडे आपल्यासारखी गाडी. स्पेसिफिक हॉटेल नाही टाकलेलं आहे मी. आपल्या जवळपास गेल्यावर ऑप्शन आहे. देवबागला जायचं, कुडाळला जायचं, चिवलीला जायचं, मालवणला जायचं. वेळ आहे. चिवली काढ बाहेर. सरळ आहे भरपूर, 19 किलोमीटर. कट कर ना ते. सर्च बघा.
हाय, आम्ही आत्ता जस्ट पोचलो आहे चिवला बीचला आणि इथेच दर्या सारंग म्हणून एक बीच साईड रिसॉर्ट आहे, तिकडे आम्ही थांबलो आहे. बीचच्या साईडला या एका गोष्टीवर फक्त आम्ही तयार झालो आहे या रूममध्ये राहायला तिघही. ठीक आहे, रूम काही खूप काही छान नाही आहे, पण तसंही रूममध्ये असणार कुठे होत आपण, असाच विचार करतो. असाच आम्हीही विचार केला. जास्तीत जास्त तर बाहेर रात्री मुळात बीचवर जाता येईल, बसता येईल, म्हणजे बसता येईल, गप्पा मारता येतील, छान समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकत आणि मजा येईल. सो या एका वाईबमुळे आम्ही फक्त आत्ता इथे थांबलो आहोत. किती तास आणि किती मिनटं लागली मी एकदा बाबाला कन्फर्म करून विचारते, कारण मी इथे पुढे आले होते या हॉटेलची चौकशी करायला उतरल्यावर. सो आत्ता थांबल्याचं रीडिंग मी आत्ता नाही सांगू शकत, पण उद्या निघताना मी तुम्हाला सांगते की किती वेळ लागला एक्झॅक्ट आणि किती किलोमीटर झाले आत्तापर्यंत. आणि हा अप्रतिम व्ह्यू चिवला बीचचा आहे. पहिल्यांदाच नाव ऐकलं मी चिवला बीच, पण छान आहे. कचरा खूपच कमी आहे, खूपच कमी, त्यामुळे मस्त वाटते. आणि बोटी आहेत समोर खूप, त्यामुळे खूप भारी पेंटिंग असल्यासारखं वाटतंय समोर. आणि हे कलर्स स्कायचे अमेझिंग. बीचचं नावच विसरते. चिरोटा काय काय नाव आहे, नाव काय? चिवला. चिवला. चिवला बीचवरचा आमचा फ्रेंड बघा, फ्रेंड, आमचा फ्रेंड बघा, फ्रेंड. ती थंडी बिंडी वाजते की नाही. या मनुष्याला पेडिगिरी नको आहे, किटनची पेडिगिरी आहे माझ्याकडे, कॅट फूड आहे. काय देत आहे मला असं. त्याने तोंड करून निघून गेला वेडा. छोटा भाकोबा येतो. छोटा गिरणी चालू आहे, झोप येते. हो, झोप आली त्याला. आणि थंडी वाजते, कुरकुरतंय बिचारे. झोपते झोपते ए गुंड्या. झोपते. झोप आली, ऊप पाहिजे ग त्याला. छोकुल्याला झोप आली. जरा दाखव की जवळून कसा आहे. झोप आली, हे बघा कसा आहे. आम्ही लाजतो का? नाही लाजत. कुठे बापतो? कोण बोलते? कोण बोलते? कोण बोलते रे बाबू? गुंडा. झोपायचंय त्याला. सिम्बा. आता आम्ही जाणार थोड्या वेळाने बीचवर, तिकडे बसायला. नुसतं बसायला. आज तृतीय आहे ना? नाही. बोट त्या ओणक्यांवर चढवत आहेत आणि हे मी मिस नाही करू शकत, कारण हे खूप रेअर आहे. हे दृश्य खूप सॉलिड चढवतात ती ओणक्यांवर त्या. सो आय एम द लकी वन.
फळी मारली त्यांनी होल्ड करायला. हे शाबास. बिचारे कधी निघाले असतील, दुपारी सकाळी, आत्ता परत आलेत. भरती आणि आत्ता भरतीलाच परतलेत. क्या बात आहे. कमाल. वा 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 वा. गणपती बाप्पा मोरया. क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. वाव. बापरे. परत पुढे जाऊन परत पुढे ठेवून हे असं बहुतेक इथपर्यंत येऊन सोडणार. क्या बात आहे. वा. मला भारीच वाटतंय. ही मुमेंट मला कॅप्चर करता आली आणि तुम्हाला दाखवता आली. मी पहिल्यांदा बघते, सो माझ्यासारख्या असे अनेक असतील ज्यांनी हे दृश्य पहिल्यांदा बघितलंय. सुपर्ब. काहीतरी म्हणतात ते जोर लावण्यासाठी. मी विचारते आता, जिथे आम्ही थांबलो ना त्या दादाला विचारते काय म्हणत होते. पलीकडे जे फटाके वाजतायत, थांबा त्याची पण स्टोरी सांगते. अरे हे कम्प्लीट होऊ देत. वाव. कमाल 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 कमाल.
ये बात. असं वाटेल तुम्हाला की ख्रिसमस आहे पण ख्रिसमस नाही आहे. तिकडचा किस्सा आहे तो मी तुम्हाला सांगते. वाव. आई काय करतात आता हे? फिश काढणार बाहेर. फिश काढणार बाहेर त्या जाळ्यावर ठेवणार का? ओ. हा तर मंडळी हे सगळे ते जोर लावताना नावेला जे म्हणत होते ते ऐकू येत नव्हतं. मला वाटलं मालवणीत काहीतरी म्हणतायत पण नाही. एक जोर हैशा असं म्हणत होते ते. मजेशीर म्हणजे जोर येण्यासाठी म्हणत असतील. ते खूप भारी वाटत होतं ऐकताना. हा जाळं काढलं. हे बघा आला मासा. आला मासा आला. जवळ जाऊन घे ना फोटो. मी इथे जवळ जाते ना. हे बघ मासे आले. किती मासे आले ते हवं टाकला आतमध्ये. ते बरोबर त्याच्यावरती आता ते क्रेट ठेवणार. ते क्रेटमध्ये ते सॉल्ट करून आत्ताच टाकतात. अच्छा. टाकलं त्याने. आणि आपण इथे ठेवतो. मग काय आता हे वाटून घेतात काय करतात काय हे विकतात कसे? ते सगळे बायफोरेट करणं सकाळच्या मार्केट. काय एक फॅमिली असते आणि मग ती जाते असं आहे का काही? प्रत्येकाचे वेगवेगळे प्रत्येकाचे नाव एक एक ना? मदत सगळे करतात. हां ओके. बापरे ते तर जाळ्यातनं सोडवतात बघ कसे. एक बिचारे इतके मेले. सॉरी बच्चा. अरे हो आता तर चालू केलं. नाही. ऐक बिचारे सगळे ते गेलेत मेले सगळं. मेलेत म्हणजे ते जाळ्यामुळे मेलेत. प्रत्येक जाळी वेगळी असते. आता ही बांगड्याची जाळी लावली काकांनी. तर ते सगळे बांगडे काढतात ताजे. बिलकुल वास येत नाहीये बिलकुल. ऐला बापरे. प्रत्येकाची जाळी वेगवेगळी. पापलेटची वेगळी, बांगड्याची वेगळी, सुरमई वेगळी. कमाल आहे ही. वा वा वा. 15 प्रकारचे मासे पकडलेत म्हणजे आज तुम्ही? बापरे. त्याचा कुठे दात अडकलाय? खूप आशा पडतं हे बघा. जाळी असतात ना हा. खूप अशी खूप ह्याच्यात असतात. अरे बापरे. मग असं काढावं लागणार आपल्याला. हो. खूप मासे. हो. तुम्ही काढले. अच्छा. हा 10 जाळ्यांवरचे ते. होय का? 10 म्हणजे 12 जाळ्यांवरचे ते आणि बाकीची 12.5. बापरे. ऑलरेडी तेवढे. बापरे बापरे. हो. हा
होय का? हो का? अच्छा. त्या काय करतात मग? मदत करतात? मासे काढायला मदत करतात? जेवलात? सेल आहे हे नाही आई ती गो automatic च आहे, किती सोनं मऊ आहे ग सेल असतं बबडा. सेल कसं ग तिकडे चालू आहे सगळं बब्बा सिग्नल आहे ग बोटिंगचं, म्हणजे बोट कसं उभी ग असते, ते पण मऊ सेल आहे आहे ग. हा? सेल 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 आई वरती ग असते. सोनू दिवसाची ऑटोमॅटिक बंद बाय. चालूच राहतात, पण शेल माहिती आहे, गरम होतात त्याच्यावरती. आयुष्यात पहिल्यांदा हातात घेतलाय मी एवढा ताजा खाणं मासा. आता म्हणजे तो आठाव करत नाही तिथं. नाही 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 केवढा लुसलुशीत आहे तो बिचारा हा कसं झालंय मग त्याचा? चक्कूला. एवढा वास नसतो नाही त्याला. ताज्याला वासच येत नाही. ही आमची पोरगी सगळी वाटावतात. हो तेच ती बोलले. गुड बाय. जेव्हा जाऊन दिलो आम्ही दारियाचं ते किती स्वस्तात हो विकतात माहितीये? 240 आणि काय वाटेल ते भावानी विकतात 25 बांगडा रुपये थाळी किलो भेट ते तुमची. ते. हं? मुंबईत खूप महाग आहे ठाणे. ठाण्याला खाडी आहे ना आमच्याकडे 30 रुपये 20 रुपये एक किलो घेत होते इतको गावा. बापरे. पण तुम्ही अडून राहिलं पाहिजे मग. नाही मग गावात भरपूर याचे 10 पटी एक 40-40 बापरे. असे एक बोट ना आपल्या जरी चिवला बीचला किंवा दांडी बीचला ना दांडी ते याच्या पण राजकोट ते साधारण की ना देवबा याच्यात जाणार 300-400 पाती आहे. बापरे. आणि सगळ्यांना असेच मासे मिळतात. हा फक्त बांगडा ही बांगड्याचीच जाळी आहे. काहीतरी बळव किंवा छोटी सुरमई भेटली तर नाहीतर काय नाही. बापरे. यंदा हे 3 वर्ष निलो हो. मारून तर आपण फेकून देऊ शकतो. पण मग तुम्ही सगळ्यांनी ठरवलं की म्हणजे परवडणाऱ्या रेटला विकायचं तर नाही चालत. जेव्हा कमी असतो ना तेव्हा रेट होतो भरपूर. म्हणजे तुमची मेहनत आणि बाकी सगळे ते रेट ते ठरवणार. एजंट ते काय असतं त्यांचं ट्रॉलिंग असताना परत बर्फ लावा परत मार्केटिंग करा प्रत्येकाचं वर्षी स्टेप दिले आम्ही दिलंच नाही म्हणून काय बर्फ लावणार तुम्ही. नाही पण आम्ही ठेवून काय करणार हा ठेवून काय करणार? जास्ती ते पण आहे. 2 तास राहणार याच्यावरती नाही राहणार. बापरे. अजून किती वेळ लागेल तुम्हाला? तसंच कमायचे. बापरे. हे घ्या तुमचं पोरग. हा काय वाशा तलवाती आता मी धुईनार. एक टाकण्याची पण पद्धत आहे मस्त. हो ना. हा त्याने सांग उतरला हो इथेच म्हणून तर आलो. तुम्ही ती बोट चढवताना पण आलेले मी शूट घ्यायला. सकाळी मार्केट आता आम्ही इकडे गाडीत देणार सकाळी होलसेल मार्केट लागतं तिकडे मच्छी मार्केट तिकडे सगळ्या जातीची मच्छी असतात 40 रेटची मच्छी. आम्ही लास्ट टाइम आलो तेव्हा घेतली. बापरे. त्यांचं ते मार्केटला असं ते क्रेटचे बोली लावतात. हो बोली लावतो आणि आता जास्ती तो किलोवरतीच आता सुरमई सध्या 600-700 रुपये रेट आहे पापलेट 800-1000 किलो. लागते पण छान बापरे. मालवण ज्या माणसाला मासं नाही खाणं नाही तर म्हणजे मालवण बघूनच किंमत मग शून्य झाली. नाही तू नाही खाऊशील काय नाही नको. धक्ती लावली ना तंदूर मागणं होतो इकडचे काठी गोळा करून मागणं लावतो साफ करून आम्ही हा तंदूर. हा तो आता कोण भाजलं नाही पर्यटन वाढला कसं असतं पोरगी आमची भाजत आमच्या बालपणी तिचं वास जो सुटता ना त्याला मीठ वगैरे घालायचं खारा पाणी हा त्याच्यात बुडवायचं आणि तो खायचा फक्त याची टर्पल काढून हा. काढून फेकायचे गावठी तंदूर मागणं. बापरे. चला ऑडियन्सला तर माहिती झालं. गावची तंदूर बांगडो खाऊ शकता तुम्ही. क्या बात आहे. जे खात असतील त्या तोंडाला पाणी सुटलं असेल. जे खात असतील त्यांच्या तोंडाला पाणी सुटेल ऐकून. आपण फ्रायबी करतो ना ती वेगळी पद्धत आहे. पण तंदूर मागणं हा हा कल्ला असतो ना कल्ला. काय काय तसं तोंड उघडले काय काय